नमस्कार, मी अनंत कौशल. आपण पाहत आहोत 11th क्लास अँड 12th क्लास ऑर्गेनिक केमिस्ट्री प्रॅक्टिस लेक्चर और PYQs. बोलो हा यांना हा सर. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपला काय पाहायचंय, दोन केमिकल रिॲक्शन पाहायची आहेत. तर ह्या देवाचं नाव पांडुरंगन. लिहा सर केमिकल रिॲक्शन एखाद्या कंपाऊंडची. बोलो हा यांना हा सर. बट इज अ ऑर्गेनिक कंपाऊंड. हे सर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. क्लिअर ना भाई साहब, क्लिअर. तर लिहायचं भाई साहब अमाइन. अरे काय लिहायचं, इथाइल अमाइन. अरे काय लिहायचं, इथाइल अमाइन कन्वर्ट टू इथेनॉल. अरे काय लिहायचं, इथाइल अमाइन कन्वर्ट टू इथाइल अल्कोहोल और इथेनॉल. रिमेंबर का भाई साहब, रिमेंबर. लिहा सर फर्स्ट कंपाऊंड नेम इथाइल अमाइन. सर या केमिकलला आपल्या ऑर्गेनिक लँग्वेज मध्ये म्हटलं जातं इथाइल अमाइन. अरे काय म्हणता आप इस केमिकल को भाई साहब मराठी में? मराठी में कुछ नहीं बोलते भाई साहब. सायंटिफिक नेम इज इथाइल अमाइन. रिमेंबर भाई साहब, रिमेंबर. प्लस आपलं HNO2 मीन्स आपलं नायट्रस ऍसिड. सर या ऍसिडला म्हणतात बघा नायट्रस ऍसिड. सर्वात महत्वाचं ऍसिड आहे. ओके भाई साहब, बोलो हा यांना हा सर. द कंपाउंड नेम और ऍसिड नेम द नायट्रस ऍसिड द प्रेझेंट ऑफ सोडियम नायट्रेट. काय लिहायचं भाई साहब, NaNO3 सोडियम नायट्रेट प्लस आपलं काय डिल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड ॲट कोल्ड कंडिशन. महत्वाचे. ओके भाई साहब, हे काय सोडियम नायट्रेट द कॅटलिस्ट प्लस डिल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड ॲट कोल्ड कंडिशन गिव टू CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH प्लस आपलं H2O प्लस आपलं काय भाई साहब N2. तर या केमिकलला म्हणतात बघा ऑर्गेनिक भाषामध्ये इथाइल. अरे इथाइल अल्कोहोल. अरे काय म्हणतात, इथाइल अल्कोहोल और आपलं इथेनॉल. ओके भाई साहब, E24. रिमेंबर भाई साहब, रिमेंबर. सेकंड नंबर रिॲक्शन. सर जी कळालं का, अमाइन. ओके 12th क्लास चॅप्टर लक्षात ठेवा सर, महत्वाचं आहे. सेकंड नंबर रिॲक्शन लिहा. ॲनिलीन कन्वर्ट टू बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. ओके सेकंड नंबर रिॲक्शन. तर लिहा सर काय लिहायचं भाई साहब, ॲनिलीन लिहायचं, ॲनिलीन. तर सर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये ॲनिलीन असं म्हटलं जातं. अरे काय म्हणतात सर या केमिकलला, ॲनिलीन म्हणतात. काय म्हणतात, ॲनिलीन. ओके अरे हा यांना हा सर आहे. ॲनिलीन प्लस लिहा भाई साहब NaNO3 मीन्स आपलं बघा सोडियम नायट्रेट. तर या केमिकलला म्हणतात बघा सोडियम नायट्रेट. सर्वात महत्वाचं एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे भाई साहब आपल्या कशामधलं, ग्रेनाइट मधलं. अरे हा यांना हा सर आहे. बहुत डेंजर होता है, बहुत डेंजर. ओके सोडियम नाइट्रेट, अमोनियम नाइट्रेट and potassium nitrate. The present of RDX. Okay, means आपलं ammonium nitrate is a RDX is a different chemical but property are same. Explosion. Remember? Okay. Sodium nitrate, the present of two molecule of hydrochloric acid at 273 Kelvin. ओके भाई साहब केल्विन. ओके अरे हा यांना हा सर. ॲनिलीन प्लस सोडियम नायट्रेट द प्रेझेंट ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड ॲट 273 केल्विन गिव टू बेन्झिन डायझोनियम क्लोराइड इज वन टाइप ऑफ सॅल्ट. तर या केमिकलला काय म्हणतात पहा, बेन्झिन रिंग अटॅच टू N2 प्लस चार्ज. ओके हे लक्षात ठेवा प्लस चार्ज आहे. सिंगल बॉन्ड Cl माइनस चार्ज. कंपाउंड नेम बेन्झिन. इसको जी बोलते केमिस्ट्री में बेन्झिन डायझोनियम. बेन्झिन डायझोनियम, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. अरे काय म्हणतात, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड प्लस आपलं Na सिंगल बॉन्ड Cl माइनस चार्ज Na प्लस चार्ज प्लस आपलं 2H2O. रिमेंबर का भाई साहब,
रिमेंबर. घ्या देवाचं नाव पांडुरंग. लिहा सर एक्सप्लेनेशन वेन इथाइल अमाइन रिॲक्ट विथ nitrous acid present of sodium nitrate plus dilute hydrochloric acid at cold condition give to ethyl alcohol plus water plus dinitrogen. Second number reaction, aniline react with sodium nitrate present of 2 molecule of hydrochloric acid at 273 Kelvin give to benzene diazonium chloride प्लस सोडियम क्लोराइड प्लस आपलं 2 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. बोलो हा यांना डिस्क्राइब बाय वॉटर. एंटोनी लैविस इज द फादर ऑफ अ केमिस्ट्री. रिमेंबर. ओके बात छापो दिमाग में.